श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। ओम साईराम। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगविध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोक एकनाथम। आपल्या सगळ्यांचा आवडीचा आणि चातुर्मासामधला अतिशय महत्त्वाचा असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये ह्या सत्संगाच्या निमित्ताने आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत। ह्याच्यामध्ये ज्ञानदान करत असताना, ज्ञानाचा सहभाग घेत असताना आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका आणि कुशंका ह्या येत असतात आणि एक शंका सदैव मनामध्ये येत असते, ती म्हणजे की आपण एवढी सगळी साधना करतो, आपण एवढी सगळी उपासना करतो, ही आपण खरोखरी बरोबर करतो का? आणि जर बरोबर करतो तर त्याचं फलित आपल्यापर्यंत आपल्याला मिळतं का? किंवा आपण ज्या देवतेची उपासना करतो आहे त्या देवतेपर्यंत ही संपूर्ण उपासना पोचते का? असं वेळोवेळी आपल्या मनामध्ये येत असतं आणि मग आपण त्या ठिकाणी जे अधिकारी आपल्याला भेटत असतील व्यक्ती अध्यात्मातल्या, त्यांना आवर्जून आपण ते विचारतो आणि मग ज्यावेळेला ते म्हणतात की हां तुमची साधना पोचते ना, तर ती पोचते म्हटल्यानंतर आपल्याला फार समाधान वाटतं की तुमची साधना तिथपर्यंत पोचते आणि मग आपण ती साधना करत राहतो। परंतु प्रॅक्टिकल आपण करत असताना आपल्या लक्षात येईल की ह्या कलियुगामध्ये आपण ज्यावेळेला काही साधना, व्रत, वैकल्य हे सगळं करत असतो आणि हे सगळं करत असताना त्याच्यापासून समाधानही आपल्याला मिळत असतं की चला आपल्या हातून हे कार्य होतं आहे किंवा हे पारायण आपण करतो आहे आणि आपल्याला आनंद होत असतो आणि त्याचबरोबर कधी योग्य त्याचा आपल्याला रिझल्टही लगेच मिळत असतो की आपल्या काही शंका मनामध्ये असतील किंवा काही आपण संकल्प धरून ते केला असेल तर त्या संकल्पाची पूर्ती होत असते आणि मग ती पूर्ती झाल्यानंतर आपल्याला आणखीन आनंद त्याच्यामध्ये मिळतो। परंतु हे सगळं क्षणभंगूर आहे असं नाही का वाटत? काही कालावधीपुरता आपल्याला त्या गोष्टींमध्ये यश मिळतं, काही कालावधीपुरता आपल्याला आनंदसुद्धा मिळतो, पण तो आनंद आपला क्षणभंगूर राहतो किंवा त्या गोष्टीमध्ये किंवा त्या संकल्पामध्येच ती उपासना पूर्णपणे संपून जाते आणि मग मनामध्ये स्वाभाविक शंका येते की आपण एवढं सात्विक आयुष्य जगतो आहे, आपण एवढं सुंदर आयुष्य जगतो आहे आणि एवढं सगळं जगत असताना किंवा एवढं सगळं व्रतवैकल्य साधना आपण करत असताना असं का होतं की प्रत्येक वेळेला आपण एका विवंचनेतून ज्या वेळेला सुटतो त्यावेळेला दुसऱ्या विवंचनेमध्ये आपण पूर्णपणे अडकतो। एका गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे क्लिअर होतो तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण अडकलेलो असतो। मग असं आपल्या आयुष्यामध्ये का होतं आहे? आपल्या उपासनेमध्ये, आपल्या साधनेमध्ये आपण काही चूक करतो आहे का? आपलं काही ह्याच्यामध्ये काही म्हणजे की करत असताना साधना काही मिस्टेक्स आपल्या होत आहेत का? हे आपल्या मनामध्ये राहतात आणि एक्झॅक्टली ह्याच प्रश्नाचं म्हणजे की ह्याच गोष्टीवरती किंवा ह्याच आपल्या शंकेवरती समाधान करण्याकरता आजचा श्रावणातला आपण पहिला संकल्प करणार आहोत आणि हे समाधान जे आपल्याला आज घेणार आहोत या सत्संगामध्ये, तर शौनक ऋषी अगस्ती मुनींना हाच प्रश्न विचारतात आणि मग त्याचं समाधान करत असताना अगस्ती मुनींनी शौनक ऋषींना जे मार्गदर्शन केलं, जो त्यांनी सत्संग घेतला, तो सत्संगाचा भाग आज आपण घेणार आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने अगस्ती मुनी शौनक ऋषींना असं सांगतात की आपल्या उपासना साधना ह्या आपण ज्या वेळेला करत असतो किंवा व्रतवैकल्य आपण करत असतो त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होत असतो, त्याच्यामुळे निश्चितपणे आपलं पुण्य वाढत असतं। परंतु हे वाढलेलं पुण्य जे आपल्या ह्याच्यामध्ये पदरामध्ये पडतं, या उपासनेमधनं, या व्रतामधनं, या वैकल्यामधनं, तत्पूर्वी आपण त्याच्या अगोदर अनेक जन्म या पृथ्वीवरती घेतलेले असतात आणि त्या जन्मामध्ये जी काही पातकं केली असतील किंवा त्यावेळेला केलेल्या कर्माचा दोष आहे, तो कर्माचा दोष आपल्या सगळ्यांच्या बरोबर असतो आणि मग त्या कर्माच्या दोषामुळे बरंचसं पाप देखील आपल्या बरोबर असतं आणि त्याचबरोबर मग हे केलेली संपूर्ण साधना एका बाजूला पुण्य वाढवत असते, पण दुसऱ्या बाजूला असलेलं पाप कमी करण्याकरता सुद्धा त्याच्यामधला वापर होत असतो आणि मग त्यावेळेला असं असतं की त्यावेळेला त्या संकल्पनेतून आपण पूर्णपणे बाहेर पडतो, एखादा संकल्प आपला पूर्ण होतो, परंतु आपलं पुण्य मात्र त्या ठिकाणी संपतं आणि मग पुन्हा त्या जीवनामध्ये काही ना काही विवंचना किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कर्मदोष आपल्या वाट्याला येतो आणि म्हणून मग निश्चितपणे आपल्या पाठीमागे दुःख असेल। मग हे दुःख असताना या समाधानाकरता की अशी कुठली साधना नाही का, की अशी कुठली साधना केली की त्याच्याने पूर्णपणे आपलं आयुष्य आनंद पूर्ण आयुष्यभर सामावेल, पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये विवंचना येणार नाही आणि मग याच्याकरता नक्की काय करायला पाहिजे अशी उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या बरोबर शौनक ऋषींच्या देखील मनामध्ये उत्पन्न झाली आणि मग शौनक ऋषींनी अगस्ती मुनींना विचारलं की मग ती साधना आम्हाला सांगा। मग त्या साधनावरती स्मित हास्य करून अगस्ती मुनी म्हणाले
की अशी साधना करत असताना आपल्या काया वाचा आणि मने म्हणजे की आपल्या कायेमुळे आपल्या शरीरामुळे अनेक पापं निर्माण होत असतात. कधीकधी आपल्या वाचेमुळे आपल्या बोलण्यामुळे अनेक पापं निर्माण होत असतात आणि कधीकधी आपल्या मनातल्या विचारांमुळे आपण केलेल्या मनातल्या एका विचारामुळे अनेक प्रकारची पापं निर्माण होतात. तर सर्वप्रथम काय करायला पाहिजे तर या काया वाचा मने याच्यावरती पूर्णपणे आपल्याला विजय प्राप्त करायला पाहिजे किंबहुना त्याच्यावरती कंट्रोल आणायला पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीराच्या माध्यमातून काही कुठल्याही प्रकारचे असे बाधा किंवा कुठल्याही प्रकारचं असं पाप तर होणार नाही ना, आपल्या वाचेच्या माध्यमातून काही पाप तर होणार नाही ना, आणि तिसरं म्हणजे की आपल्या मनामध्ये असलेल्या विचारांमुळे कुणाचं अहित तर होणार नाही ना, आपल्याला पाप तर लागणार नाही ना. ह्या गोष्टीला सर्वप्रथम आपण विचार करून प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. आजच्या सत्संगामध्ये आपण कायेनी कशा प्रकारे म्हणजे की शरीराने कशा प्रकारे दोष उत्पन्न होतात, कसं पाप निर्माण होतं आणि त्याचबरोबर वाचेने कशा प्रकारचं पाप उत्पन्न होतं आणि त्याचबरोबर तिसरं म्हणजे की मनातल्या विचारांनी कसं उत्पन्न होतं याचं आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये आज आपण सर्वप्रथम वाचेने निर्माण होणारं पाप कसं असतं आणि वाचेमुळे नक्की पापाचा कसा घडा भरतो आणि मग त्याच्यामुळे कसं नुकसान होतं हे आपण पाहूया. याचं उदाहरण देताना आपल्याला द्रोणाचार्य ऋषींची गोष्ट किंवा द्रोणाचार्य ऋषींचं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचा आपल्याला पूर्णपणे या विषयामध्ये अनुभव घेता येईल, अभ्यास घेता येईल. आता द्रोणाचार्यांच्या आयुष्यामध्ये असं होतं की द्रोणाचार्य हे भारद्वाज ऋषींचे पुत्र होते आणि मग त्यांच्या 8व्या वर्षी त्यांचा विधीबाबत पूर्णपणे व्रतसंकल्प म्हणजे की व्रतबंध त्यांचा मुंज त्यांची केली आणि मुंज करून त्यांना गुरुगृही पाठवलं. आता गुरुगृही गेल्याच्या नंतर गुरुगृही त्यांना अनेक प्रकारच्या साधना, अनेक प्रकारच्या उपासना, त्याचबरोबर धनुर्विद्या याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे प्रावीण्य मिळवलं आणि जवळजवळ 8 ते 20 म्हणजे की 12 वर्षाचा कालावधी हे पूर्णपणे ते गुरुगृही राहिले आणि आपल्या गुरुकडनं वेगवेगळ्या विद्या त्यांनी ज्ञानार्जन करून घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे जे मित्र त्या ठिकाणी होते ते म्हणजे की ध्रुपद हे त्यांचे मित्र होते. आता पुढे असं झालं की तो दिवस उजाडला की ज्या दिवशी आता हा आश्रम सोडायचा आहे आणि आपापल्या घरी परत जायचं आहे. त्यावेळेला ध्रुपदने अतिशय प्रसन्न अंतःकरणाने द्रोणाचार्य ऋषींना सांगितलं की आपण अतिशय मित्रत्वाने या आश्रमामध्ये राहिलो, 12 वर्ष तुमचा सहवास आणि आपलं मित्रत्व हे अतिशय सुंदर होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये हे मित्रत्व मी कायम लक्षात ठेवीन. पुढे जाऊन मी माझ्या राज्याचा राजा होईन, मी तिकडे गेल्यानंतर माझे वडील मला राज्यकारभार ताब्यात देणार आहेत आणि मी राजा होईन, त्यावेळेला काहीतरी संपन्नता माझ्याकडे असेल, संपत्ती माझ्याकडे असेल आणि अशा संपन्नतेमध्ये तुला कधीही एक मित्र म्हणून माझी आवश्यकता असेल तर द्रोणाचार्य निश्चितपणे तू माझ्याकडे ये, मी तुला नक्की मदत करेन असं आश्वासन देऊन त्या ठिकाणी दोघांनी निरोप घेतला आणि निरोप घेतल्यानंतर द्रोणाचार्यसुद्धा आपल्या घरी परत आले. आता घरी परत आल्यानंतर इकडे भारद्वाज ऋषी म्हणजे की म्हणतात तसं वाटेकडे डोळे लावून बसलेले होते की कधी आपला पुत्र परत येतोय, कधी तो ज्ञानार्जन करून पूर्ण होतोय आणि मग त्याचं ज्ञानार्जन त्यांनी वेगवेगळ्या प्राप्त केलेल्या विद्या त्याच्यामध्ये त्यांनी मिळालेलं प्रावीण्य हे खरोखरी तेज बघून त्यांचं संपूर्ण आकलन बघून त्यांना अतिशय आनंद झाला आणि अतिशय आनंद करून झाल्यानंतर आता तो गृहस्थ आश्रम स्वीकार या त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचं आणि कृपी यांचा विवाह लावून दिला. म्हणजे कृपाचार्यांची बहीण कृपी हिच्याबरोबर त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर त्या आश्रमाची जबाबदारी भारद्वाज ऋषींनी पूर्णपणे द्रोणाचार्यांच्या खांद्यावरती टाकली आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे संन्यास घेतला. आता संन्यास घेतल्यानंतर द्रोणाचार्य ऋषींवरती पूर्णपणे जबाबदारी येऊन पडली. भारद्वाज ऋषींचा संपूर्ण आश्रम जो आहे, आपल्या वडिलांचा आश्रम जो आहे, तो आश्रम ते पूर्णपणे चालवत आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्णपणे ज्ञानदानाचा त्याचबरोबर तपोभूमी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तपश्चर्या करण्याचा त्या ठिकाणी पायंडा त्यांचा चालू आहे. आणि असं चालू करत असताना नशिबाची गती अशी की अतिशय दरिद्रता आली. इतकी दरिद्रता आली की खाण्यापिण्याची मौत यायला लागली की एका वेळेला खायला आहे तर एका वेळेला खायला नाही, कधी दान मिळते तर कधी दान मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुठेही विचलित न होता त्यांचा संसारही चाललेला होता आणि त्याचबरोबर अध्यात्म पण चाललेलं होतं. परंतु त्याच वेळेला असं आलं की त्यांना अश्वत्थामा नावाचा पुत्र झाला, जे महाभारतामधला अतिशय फेमस असं कॅरेक्टर आहे. आज पण महाभारत जर कुणाला सांगायचं आलं किंवा महाभारताचं आपण नाव जरी ऐकलं तरी दुसरं नाव त्याच्याबरोबर राहतं कुणाचं तर अश्वत्थामाचं. अश्वत्थामा हा चिरंजीवी होता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आज निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे रेफरन्सने आपण अश्वत्थामांचं नाव ऐकत असतो. हा अश्वत्थामा या द्रोणाचार्यांचा पुत्र आणि ह्या अश्वत्थामाची परवरिश करण्याकरता, त्याला लहानाचं मोठं करण्याकरता सुद्धा
यांच्याकडे धन बिलकुल नव्हतं किंवा त्याला प्यायला दूधसुद्धा द्यायला नव्हतं. कधी कधी ते झाडाचा चीक पाण्यामध्ये मिक्स करून ते पांढऱ्या रंगाचं पाणी दूध म्हणून त्याला पाजायचे, तर कधी कुठलं तरी पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून तेच दूध म्हणून त्याला पाजायचे. आणि अश्वत्थामा ही खऱ्या दुधाची चव माहिती नसल्यामुळे ते दूध प्यायचा. एक दिवस असं झालं, कुठेतरी तो बाहेर गेलेला असताना लहान मुलांबरोबर त्यालासुद्धा दूध प्यायला मिळालं आणि ते खरं दूध प्यायला मिळालं. ते प्यायल्यानंतर तो घरी आला आणि घरी येऊन त्याने खूप त्राहीमाम करायला सुरुवात केली की तुम्ही मला जे दूध पाजता ते खोटं दूध आहे आणि आता मला खरं दूध प्यायचं आहे. आईने त्याला समजावत हळूच तो लहान असल्यामुळे झोपून गेला. पण झोपून गेल्यानंतर कृपेने द्रोणाचार्यांना समजावून सांगितलं की आता तेव्हा आपलं ऐकणार नाही म्हणजे, आणि आपण आता त्याला दूध प्यायला दिलं पाहिजे. त्याच्याकरता ते आवश्यकही आहे शरीराकरता, की जेणेकरून ह्या पुढच्या सगळ्या कार्याकरता त्याचं शरीर व्यवस्थित राहील. आणि मला वाटतं की बघा, तुमचा एवढा द्रुपद मित्र आहे, तो आता राजा आहे आणि त्याच्याकडे तुम्ही गेलात आणि त्याच्याकडे जर तुम्ही याचना केलीत की बाबा मला एक गाय दे, आणि एक गाय फक्त तुम्ही आश्रमाकरता आणली, तर त्या गायीवर आपलं अतिशय व्यवस्थित चालेल. गाय दूध देईल, त्या दुधावरती अश्वत्थामाचं पोट भरलं जाईल आणि आपण तर हे जीवन अत्यंत आनंदाने व्यतीत करतोय. आलेल्या दिवसाला आपण सामोरं जातोय. निश्चितपणे त्यांचा विचार हा द्रोणाचार्यांना देखील पटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते द्रुपद राजाकडे जायला निघाले, आपल्या मित्राकडे जायला निघाले. आता द्रुपद राजाला भेटायला येणार म्हटल्यानंतर आपल्या ही संपूर्ण परिस्थिती ज्यावेळेला लक्षात येते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की कृष्ण जसा राजा झालेला होता आणि सुदामा त्याला भेटायला आलेला होता, तशीच आता ही भेट झाली असेल का, की या ठिकाणी द्रुपद राजा आहे आणि द्रोणाचार्य म्हणतात तसे खरोखरी गरिबीने व्यतीत झालेले आहेत. आणि अशा सुदामासारख्या अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी द्रुपद राजाच्या नगरीमध्ये येतात. परंतु ती भेट ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी झाली नाही. तर द्रुपद राजांनी त्यांची अवस्था बघितल्यानंतर त्यांना ओळखच दिली नाही, म्हणजे कुठे असं दाखवलंच नाही की आपण एकेकाळी बरोबर होतो. 12 वर्षाचं आपलं मित्रत्व आहे आणि 12 वर्षाच्या मित्रत्वामध्ये आपले दोघांचे एकमेकाचे खूप चांगले संबंध होते आणि मी तुला असं काही वचन दिलेलं होतं. या सगळ्या गोष्टी द्रुपदने पूर्णपणे त्याला अज्ञान असल्याप्रमाणे दाखवलं किंवा त्यांची आणि आपली ओळखच नाही आहे अशा प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे बिहेवियर केलं. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये असं झालं की द्रोणाचार्यांना तो प्रचंड अपमान वाटला आणि निघताना त्यांनी द्रुपदने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत आलायत आणि ब्राह्मण आहात, तर तुम्हाला हवं असेल तर दानामध्ये एखादी गाय तुम्ही घेऊन जा, माझी काही हरकत नाही. आता दानामध्ये घेऊन जा म्हटल्यानंतर तो शब्द द्रोणाचार्यांना प्रचंड लागला की मित्रत्वाच्या नात्याने त्या ठिकाणी आलेले होते आणि इतका घोर अपमान झाला. तो अपमान म्हणजे की अक्षरशः असा टोचत राहिला. तिकडनं निघाले आणि मग आता घरी जाऊन काय बायकोला तोंड दाखवणार, काय अश्वत्थामाला सांगणार, कुठून त्याला दूध देणार, या सगळ्या प्रश्नांनी व्यतीत झाले. आणि मग असं व्यतीत झालेले असताना ते आपल्या मेहुण्याकडे म्हणजे की कृपाचार्य ऋषींकडे गेले आणि कृपाचार्य ऋषींकडे गेल्यानंतर कृपाचार्यांनी त्यांचं अतिशय स्वागत केलं आणि त्यांना बसायला उच्चासन दिलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि म्हणाले की का बरं आगमन केलं, काय यायचं प्रयोजन. मग त्यांनी झालेली सगळी घटना ही कृपाचार्य ऋषींना सांगितली, जी कृपाचार्यांना ऐकून खूप वाईट वाटलं. त्याच्यावर कृपाचार्य म्हणाले, अहो तुम्हाला मदतच मागायची होती तर तुम्ही द्रुपदाकडे गेलेसच कशाला. मी तुमचा मेहुणा इथे असताना हा बघा, हा आश्रम आहे, खूप मोठा आश्रम आहे आणि या आश्रमाची व्यवस्था सांभाळण्याकरता खरोखरी तुमच्यासारखा ज्ञानी माणूस असेल तर ते खूप चांगलं राहील. आणि मला आणखीन काही ज्ञानार्जन करण्याकरता नाहीतरी बाहेर जायचंच आहे, तर मी ज्ञानार्जन करण्याकरता बाहेर पडतो आणि या आश्रमाची जबाबदारी संपूर्णपणे तुम्ही घ्या. एवढं कृपाचार्यांनी मोठ्या मनाने द्रोणाचार्यांना सांगितलं. द्रोणाचार्यांनी देखील कृपाचार्यांचा शब्द खाली न पडू देता ते सगळं म्हणणं मान्य करून तो आश्रम पूर्णपणे स्वतःच्या व्यवस्थेमध्ये घेतला. पुढे अश्वत्थामा आणि आपली पत्नी कृपीला हिला घेऊन ते त्या ठिकाणी आले आणि मग त्यांचा संसार आणि मग या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. आता नशिबाचे फेरेसुद्धा बदलले आणि त्या ठिकाणी त्याच आश्रमामध्ये 100 कौरव आणि 5 पांडव हे 105 जण त्या आश्रमामध्ये शिकायला आले. आता कृपाचार्यांचा आश्रम किती मोठा असेल विचार करा. हे 105 फक्त एकाच घरातले आणि याच्या व्यतिरिक्त याच्या आजूबाजूची त्या वयातली मुलं अशी सगळी शिकायला येऊन जवळजवळ 150 विद्यार्थी त्या ठिकाणी त्यावेळेला शिकत होते, ज्याच्यामध्ये 5 पांडव होते आणि 100 कौरव होते. आता ह्या 105 जणांबरोबर आणखीन 45 बाजूची मुलं घेऊन त्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानदान हे द्रोणाचार्य त्यांना करत होते. आणि कुठेतरी द्रोणाचार्यांना आता वाटलं की आता आपली शक्ती निर्माण होते, आता आपली ताकद निर्माण होते आणि हे सगळे लोक आता चांगल्यापैकी तरबेज आपण करतोय. त्याच्यामध्ये अर्जुनासारखा धनुर्विद्या ज्याला आपण शिकवतोय तो अतिशय निष्णात त्याच्यामध्ये होतोय. कुठेतरी भीम हा मस्तपैकी त्याला गदा युद्धामध्ये हा पूर्णपणे तयार होतोय. ह्या सगळ्या गोष्टी बघून ते वेगवेगळे डावपेच धर्मराज त्या ठिकाणी की धर्माप्रमाणे एक राज्य कसं चालवू शकतो, एक विचारांनी सर्वश्रेष्ठ कसा असू शकतो, तो धर्मराज ते घडवत आहेत. आणि हे सगळं घडवत असताना एकीकडे त्यांची जखम जी द्रुपद राजा
राजाने अपमान केले त्याच्यामुळे ओली आहे, ती जखम कंटिन्यू त्यांना सलती आहे. आणि मग तो दिवस उजाडला की ज्याच्यामध्ये कौरवांना आणि पांडवांना त्यांनी सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे आणि सगळ्या प्रकारचं ज्ञान देऊन त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे की हे सगळे कौरव आणि पांडव किंवा त्यावेळेचे शिकत असलेले 150 विद्यार्थी द्रोणाचार्यांपुढे हात जोडून उभे आहेत की गुरु, तुम्ही आम्हाला सगळं काही दिलं आणि आता आमची वेळ आहे की तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून आम्ही काय देऊ. त्याच्यावर ते म्हणले की नाही नाही, हे सगळं फक्त शिक्षण झालं, आता ह्याचा प्रॅक्टिकल एक अनुभव घ्यायला पाहिजे, जेणेकरून माझी खात्री होईल की मी जे तुम्हाला शिकवलं आहे ते बरोबर आहे. हे सगळेजण म्हटलं की गुरु आज्ञा करा, तुम्ही फक्त आज्ञा करा, आम्ही काय करावं, तुम्ही जी आज्ञा कराल ती आदेश मानून आम्ही त्याच्यावर तुटून पडू आणि 100% त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. आता ते पण असे पेटलेले होते सगळेजण की नुकतेच प्रत्येकाच्या हातामध्ये अधिकार मिळालेले आहेत, नुकतंच ते ज्ञान संपन्न झालेलं आहे. आणि अशा वेळेला प्रत्येकाच्या उरामध्ये अशी भाव आहे की मी काय पराक्रम दाखवू, मी काय पराक्रम करू. आणि त्याच वेळेला द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितलं की हा बघा, आपल्या जवळच द्रुपद म्हणून राजा आहे, हा द्रुपद राजा फार बलशाली आहे आणि त्याचबरोबर तो फार उत्साहात देखील आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये कशा प्रकारे शत्रूला नामोहरण करायचं, कसं हरवायचं, याच्यामध्ये तो फार तरबेज आहे. आणि तुम्ही सगळेजण जाऊन त्या द्रुपदावरती आक्रमण करा आणि त्याला बंदी बनवून माझ्यासमोर आणा. आता या ठिकाणी कौरव पांडव निघाले आणि मग हर हर महादेव जशी घोषणा देत संपूर्ण मावळ्यांचं सैन्य निघतं, तसं मोठ्या उत्साहाने आणि या संपूर्ण उत्साहामध्ये आणि बलाढ्य पराक्रम करण्याच्या उद्देशाने हे सगळेजण त्या द्रुपद राजावरती चालून गेले. आता द्रुपद बेसावध होता आणि द्रुपद बेसावध होत असताना अचानकपणे त्याच्या नगरीमध्ये, त्याच्या राज्यावरच पूर्णपणे आक्रमण झालं आणि त्या आक्रमणामध्ये शत्रू पूर्णपणे आपल्या सगळ्या सैनिकांना मारतोय. द्रुपदला नक्की कळत नाही की युद्ध कशाबद्दल चाललं आहे, हे युद्ध करणारे आहेत कोण, हे आलेत कुठनं आणि हे सैन्य नक्की कुणाचं आहे, हे सगळं कळायला अवकाशही मिळत नाही आहे. तोवर एका बाजूला कत्तल चालू आहे. शेवटी द्रुपद मध्ये येऊन उभा राहिला आणि मोठ्यांनी त्यांनी ललकारी दिली की मी राजा द्रुपद आहे आणि तुम्ही युद्ध सर्वात पहिली गोष्ट म्हणजे थांबवा. तुमची काय संकल्पना आहे, तुम्ही काय विचाराने आलेला आहात, तुमचं नक्की काय उद्देश आहे तो मला सांगा. हवं तर मी तुमच्यापुढे नतमस्तक होतो, तुमचं मांडलिकत्व पत्करतो, पण सर्वात पहिले तुम्ही युद्ध कशा करताय ते सांगा आणि तुम्ही कोण आहेत ते सांगा. मग या सगळ्यांनी त्याला त्या ठिकाणी द्रुपदाला पूर्णपणे पहिलं बंदी बनवलं आणि त्याला सांगितलं की तू आमच्याबरोबर चल आणि आमच्या गुरूंसमोर जाऊन तू उभा राहा आणि आमचे गुरुच तुला काय ते सांगतील. कारण यांना काही माहितीच नव्हतं की आपण द्रुपदवर राज्य करायला चाललोय कशाला, द्रुपदवर आक्रमण आपण करणार कशाला आहोत. त्यांनी त्या ठिकाणी ते युद्ध थांबवावं आणि कुठेतरी या गोष्टीला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जी हिंसा चालू आहे ती हिंसा थांबवून कुठेतरी चर्चेचा वाट मोकळा व्हावी, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला की चला मी मांडलिकत्वही स्वीकारायला तयार आहे. आणि मग त्याला बंदी बनवून त्या द्रुपद राजाला हे 150 जण द्रोणाचार्यांसमोर घेऊन आले. ज्यावेळेला द्रोणाचार्यांना बघितलं त्याच्यावेळेला द्रुपदच्या लक्षात आलं, त्यांनी मित्रत्वाचे त्यांनी केलेला अपमान त्याच्या लक्षात आला आणि मग तो अपमान लक्षात आल्याच्या नंतर तर द्रोणाचार्यांच्या समोर उभा राहिला. हात जोडून त्यांनी द्रोणाचार्यांना विनंती केली की तुम्ही जे काही झालं असेल ते विसरून मला माफ करा आणि ह्याच्यामध्ये काय तोडगा काढता येईल ते सांगा, यांनी माझ्यावर आक्रमण का केलं ते सांगा. द्रोणाचार्य अतिशय हसत गर्वाने त्याच्याकडे बघत होते आणि म्हणत होते, आठवतंय का आता, कसं वाटतंय तुला, आता तू एक बंदी बनवून एक याचक बनून माझ्यासमोर उभा आहेस, तुझ्या राज्याची तू माझ्याकडे भीक माग, तुझ्या राज्याची म्हणजे की तुझं राजा असल्याची त्या पदाची माझ्याकडे भीक माग की तुझं राज्य मी तुला त्या भिकेमध्ये देईन, त्या भिकेमध्येच तुला त्या राज्याचा मी राजा करीन. ह्या सगळ्या गोष्टी तू भिक्षा म्हणून माझ्याकडे माग आणि भिक्षा म्हणून तुझं माझ्याकडे मागितल्यास तरच मी तुला देईन, अन्यथा माझे हे 150 जण जे आहेत, जे शिष्य तयार आहेत ते या ठिकाणीच तुला पूर्णपणे प्राणदंड म्हणजे की पूर्णपणे तुझा प्राण हिरावून घेतील. हे सगळं ऐकल्याच्या नंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं. द्रोणाचार्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी रागाने गर्वाने ते आता फुगलेले आहेत आणि आता काही होऊ शकत नाही. ते मांडलिकत्व किंवा ती माफी मागितल्याशिवाय द्रुपदाने अतिशय मोठ्या मनाने ते जसं म्हणतील तसं गुडघ्यावर खाली बसून त्यांच्याकडे क्षमा याचना केली, त्यांच्याकडे माफी मागितली, त्यांच्याकडे भीक मागितली आणि तुला याच्यामध्ये माफी नाही तर तुला भीक म्हणून मी तुझं राज्य देतोय, भीक म्हणून मी तुला याचा राजा करतोय, असं द्रोणाचार्यांनी मोठं गर्वाने सांगितलं. आणि त्या ठिकाणून द्रुपदला सांगितलं की परत तुझं थोबाडही मला बघायचं नाही, तू इथून निघून जा. आणि मग द्रुपद राजाला सोडलं. आता हा अपमान इतका कठीण झालेला होता की जो द्रोणाचार्यांचा अपमान झाला होता त्याच्यापेक्षा दुप्पट अपमान हा द्रुपदचा झाला.
द्रुपद कसाबसा आपल्या राज्यामध्ये पोचला. राज्यामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या मंत्रिमंडळाची त्यांनी बैठक घेतली आणि सांगितलं अतिशय निष्णात आणि अतिशय चांगले विद्वान असे 11 ब्राह्मण उद्या सकाळी सकाळी या ठिकाणी बोलवा. मला त्यांचं मदत हवी आहे, मला त्यांचं सहकार्य हवं आहे. मंत्रीगणांनी चौकशी करून वेगवेगळ्या प्रांतातून 11 प्रकारचे ब्राह्मण बोलवले. जे ब्राह्मण वेदोचार संपन्न होते, विद्वान होते. आणि या सगळ्या ब्राह्मणांना या ठिकाणी द्रुपदनी मीटिंग घेतली आणि सांगितलं की तुम्हाला हवं तेवढं धन मी तुम्हाला देतो, पण एकच काम करायचं की मोठा ज्ञानयज्ञ सोहळा लावा आणि त्या ज्ञानयज्ञामध्ये संकल्प असा सोडा की द्रोणाचार्यांचा पूर्णपणे विध्वंस व्हायला पाहिजे आणि त्यांना विध्वंस करणारी शक्ती या यागामधनं उत्पन्न व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे धन दिल्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे यजमानाचा संकल्प सोडून ब्राह्मणांनी त्या ठिकाणी ब्रह्मकर्म चालू केलं आणि जसं ब्रह्मकर्म चालू केलं त्याच्या आहुती द्यायला सुरुवात केली. त्या आहुतींमधनं सर्वप्रथम पहिली एक कन्या प्रगट झाली. जी कन्या प्रगट झाली ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिचं नाव होतं द्रौपदी. आणि दुसऱ्या दिवशी त्या यागाच्या पूर्णाहुतीच्या अगोदर त्याच्यामधनं एक पुत्र निर्माण झाला. जो पुत्र निर्माण झाला तो दुष्टदुर्म. आणि मग या दोघांनी पुढे जाऊन जसं द्रौपदी पांडवांनी वरली आणि ती पांडवांची पत्नी झाली आणि दुष्टदुर्म हा पांडवांचा सेनापती झाला. ज्या वेळेला त्यांचं कौरव पांडवांमध्ये महाभारताचं युद्ध झालं, या युद्धामध्ये त्यांच्यामध्ये सेनापती म्हणून दुष्टदुर्म कार्य करत होता आणि या दुष्टदुर्माने या द्रोणाचार्यांचा वध केला. म्हणजे एक छोटीशी चूक, एक वाचेने केलेलं नुकसान, एक वाचेने केलेला अपमान हा द्रोणाचार्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे घेऊन गेला, तर मृत्यूपर्यंत त्यांना घेऊन गेला. त्या गोष्टीमुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि हेच वाचेचं पाप आपल्या सगळ्यांच्या मस्तकावरती असतं. असंच आपण बोलतो, असंच आपण इझिली बोलून जातो आणि मग आपल्याला असं वाटतं ठीक आहे, काय आहे त्याच्यामध्ये, कधीतरी वेळ मिळेल त्यावेळेला त्याची माफी मागेन, एवढं काय वाईट घेऊन यायचं, एवढं काय मी बोललो, रागामध्ये मी एखादी गोष्ट बोललो, असं आपण बोलतो आणि सोडून देतो. कधीकधी आयुष्यामध्ये एखाद्याची आपण माफी मागतो आणि कधीकधी आपल्याला असं वाटतं काही एवढं माफी वगैरे मागायची गरज नाही, मी बोललोय ते योग्यच आहे. परंतु ते पाप त्या ठिकाणी तसंच साठून राहतं आणि मग आयुष्यामध्ये कितीतरी चांगली कर्म, कितीतरी भव्य दिव्य कार्य आपण सगळे करत असतो. तुम्ही खूप चांगले आहात, प्रत्येकजण खूप म्हणजे की मनापासून प्रार्थना करत असता, मनापासून व्रत करत असता, वैकल्य करत असता, मनापासून उपासना करत असता. तुम्हाला प्रत्येकाला बघितलं तर सात्विक भाव तुमच्या मनामध्ये आहे. शक्यतो कुणाबद्दल पापसुद्धा तुमच्या मनामध्ये येत नाही. आणि मग असं करत असताना कुठेतरी तुम्ही असं बोललेलं असेल. असं एखादा जण म्हणून की गुरुजी नाही हो, मी एवढं कुणाला या जन्मामध्ये बोललेलं नाही, परंतु याच्या अगोदरच्या जन्मांचं तुम्हाला कुठे माहिती आहे की त्याच्यामुळे निष्पन्न होणारं पाप किंवा त्याच्यामुळे निष्पन्न झालेलं कर्म तुम्ही या जन्मामध्ये बरोबर घेऊन आलेला आहात. आणि आत्ता तुम्ही जे पुण्य करताय, आता तुम्ही जे व्रत करताय, जे वैकल्य करताय, त्या साधनेमधनं जे काही पुण्य कमवत आहे ते सगळं पुण्य तुमचं कुठे वाया चाललेलं आहे. तर ते वाया तुमचं याच्यामध्ये चाललेलं आहे की हे पाप आहे, हे पाप नष्ट करण्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून केवळ या उपासनेचा जो रिझल्ट मिळाला पाहिजे किंवा या साधनेचा जो काही एक इफेक्ट तुम्हाला मिळाला पाहिजे, तो इफेक्ट तुम्हाला मिळत नाही. आणि मन कायम साशंकित राहतं की अरे खरंच माझी साधना माझ्या कुलदेवतेपर्यंत पोचते की नाही. गुरुजींनी मला जप करायला सांगितलं, तो जप मी करतोय, पण तो जप त्या देवतेपर्यंत पोचतोय की नाही. अहो हनुमानाची आम्ही एवढी सेवा करतो, हनुमान एवढा म्हणजे की म्हणतात तसं पवनपुत्र आहे, वाऱ्याच्या वेगाने सगळ्या मदतीला धावून येतो. मग आमच्या मदतीला धावून काय येत नाही. तुम्ही खरोखरी तेवढा धावाही त्याचा करत असाल, पण तुम्ही केलेली म्हणजे जी उपासना आहे, तुम्ही केलेली जी साधना आहे, त्या साधनेचं पुण्य तुमच्या पातकांमध्ये पूर्णपणे चाललेलं आहे, तुमचं पाप नष्ट करण्यामध्ये चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुठेतरी हे थांबलं पाहिजे की आपलं पाप होणं. आणि पाप होणं थांबवायचं असेल तर त्याच्यामध्ये आज आपण शिकलो की वाचेच्या माध्यमातून कुठलंही पाप व्हायला नाही पाहिजे. तर आजपासून आपण खूप चांगलं बोलूया. बोलावे ऐसे बोल, अशा बोलाने बोलावं की ज्या बोलामुळे दुसऱ्याला चांगलं वाटेल, ते बोलणं दुसऱ्याला ऐकवलं जाईल, दुसऱ्याला चांगलं वाटेल, दुसऱ्याला आनंद वाटेल. शक्यतो स्तुती करा. ज्यावेळेला ऋषींनी विचारलं की एखाद्याला खुश करायचं असेल किंवा एखाद्याला सदैव आपल्याप्रती आनंदी ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्यावेळेला ते म्हणले की स्तुतीप्रिय हा, प्रत्येकाला आपली स्तुतीप्रिय आहे, तुम्ही त्याची स्तुती करा, तो तुमच्यावरती सदैव खुश राहील, सदैव तुमच्यावरती आनंदित राहील. आता स्तुती करा म्हणजे पण काय, तर चांगलं बोला. चांगल्या शब्दामुळे स्तुती केली जाते. तसं आवर्जून आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येकाशी चांगलं बोला. चांगलं बोलल्यामुळे निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल.